नई मुंबई महानगर पालिका की दूसरी महासभा में दो प्रमुख मुद्दे सबसे ज्यादा सुर्खियों में रहे। पहला मुद्दा, नई मुंबई महानगर पालिका परिवहन उपक्रम में समिति के सदस्यों के चयन को लेकर, जिसमें विपक्ष ने काफी हंगामा किया और उसे नियम के अनुसार नहीं चयन कराने का आरोप लगाया। दूसरा जो विषय था, बेलापुर में प्रस्तावित मल्टी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल का, जिसके भूखंड को रद्द करने या प्रस्ताव को पूरा रद्द करने, कहीं और जो है उसको शिफ्ट करने की बात चली। एक उसकी दलील दी गई कि खेल का मैदान भी जरूरी है हॉस्पिटल के साथ। ये दोनों मुद्दों को एक तरह से खूब हंगामा हुआ। विपक्ष ने पहले ही मुद्दे पर सदन छोड़कर वॉकआउट कर दिया और उसके बाद सत्ता पक्ष ने अपने बहुमत के हिसाब से इन दोनों प्रस्तावों को मंजूर कराया। इस वक्त हमारे साथ स्वयं उप महापौर दशरथ भगत साहब हैं। हम इन्हीं से जानना चाहेंगे कि एक्चुअली दोनों विषय में जिस तरह से लगातार बात चल रही थी कि ये महत्वपूर्ण मुद्दे हैं, लेकिन विपक्ष ने जब वॉकआउट किया तो इसे किस तरह से आप देखते हैं? भगत साहब, पहला जो मुद्दा था परिवहन समिति के सदस्य के चुनाव को लेकर, जो आप लोगों ने कहा कि 25(2) के तहत जो है ये चुनाव हो रहा है और ये लीगल चुनाव है, जबकि विपक्ष का कहना था कि 31(a) के अनुसार होना चाहिए, और जैसे स्वीकृत नगर सेवकों का चुनाव हुआ था, और इसी मुद्दे पर वॉकआउट उन्होंने किया। आपकी प्रतिक्रिया क्या है? वास्तविक आता परिवहन सदस्य नियुक्तीसाठी जो प्रस्ताव होता त्या प्रस्तावामध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम नुसार कलम 25 आणि 31(अ) म्हणजे 25(2) आणि 31(अ) त्यामध्ये 25 मध्ये स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की सदस्य सभागृह म्हणजे पालिका सदस्य असतील किंवा नसतील, आणि 31(अ) मध्ये सांगितले आहे की पालिका सदस्य असतील. परंतु त्या ठिकाणी आम्ही जे काही नियुक्त केलेलं आहेत ते नियमाप्रमाणे आणि कायद्याला धरून केलेलं आहे. आम्ही विरोधी पक्ष आहेत त्यांचा आम्ही सन्मान करतोय. त्यांनी त्यांची भूमिका मांडली पाहिजे आणि त्यांनी त्यांची भूमिका मांडली. ज्या त्यांच्यात योग्य गोष्टी होत्या ते आम्ही त्या ठिकाणी आम्ही समजून घेतल्या. त्याने हे देखील सांगितलं की जो काही या ठिकाणी त्याने जो सांगितलं की बाबा जो नियुक्ती आहेत ह्या तोडणीक बलावर व्हायला पाहिजे, म्हणजे बलाबलीने व्हायला पाहिजे. म्हणजे नगरसेवक किती म्हणजे नगरसेवकाच्या संख्येवरून, म्हणजे विपक्षाचे नगरसेवक किती आहेत आणि सत्ताधाऱ्यांचे म्हणजे पक्षीय बलाप्रमाणे व्हायला पाहिजे. परंतु हे कोण सांगतोय? हा कुठला कलम 31(अ) सांगतोय. परंतु 25(2) काय म्हणतोय की त्या ठिकाणी सदस्य म्हणजे पालिकेचे सदस्य असतील किंवा नसतील, मग अशा वेळेला त्यांची नेमणूक करा, म्हणजे निवड करा. आलं ना? आणि आम्ही त्या ठिकाणी जे पालिकेचे सदस्य नाही आहेत आणि म्हणून तो 25 त्या ठिकाणी लागू करायचा. पहिला सभागृहाची मंजुरी घेतली. त्या ठिकाणी मंजुरी घेतली की सदस्य असावेत की नसावेत, म्हणजे पालिका सदस्यांची नियुक्ती करावी की पालिकेत सदस्य नाहीत त्यांची नियुक्ती करावी. त्यावेळेस सभागृहामध्ये निर्णय झाला, जो नियमाप्रमाणे निर्णय झाला किंवा पालिका सदस्य नसतील त्यांची नियुक्ती करावी, आणि त्याप्रमाणे आपण नियमाप्रमाणे काम केलेलं आहे. आता नियमाप्रमाणे केलेलं काम जर विरोधी पक्षाला पटत नसेल तर त्यांनी या गोष्टीचा अधिक चांगल्या प्रकारे त्यांनी अभ्यास करावा, कायद्याचा अभ्यास करावा. आम्ही नाही बोलत का त्या कायद्याचे कमजोर आहेत, कायद्यामध्ये कमजोर म्हणत ना आम्ही, ते सक्षम आहेत, पण अधिक त्याचं विश्लेषण चांगलं करावं, चांगलं त्याचं इंटरप्रिटेशन करावं, जेणेकरून एक हेल्दी विपक्ष म्हणून एक चांगली चर्चा होऊ शकते, चांगले विचार मांडू शकतात, कायद्याचा अर्थ काढू शकतो, जेणेकरून शेवटी का आपल्या शेवटी जो काही सभागृह चालेल ते नियमाप्रमाणे चाललं पाहिजे, कायद्यानुसार चाललं पाहिजे. हेच या ठिकाणी आमचं म्हणणं आहे. आणि आम्ही कायद्यानुसार त्या ठिकाणी जे काय आजचा कामकाज होता तो पूर्ण नियमानुसार कायद्यानुसार केलेला आहे. आणि त्याला कोर्टाच्या सुद्धा रेफरन्स आहेत. त्या कोर्टाचे रेफरन्स देखील त्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे की ज्या वेळेला एखादा संभ्रम निर्माण होतो, कायद्यामध्ये एखादी संभ्रम निर्माण होतो किंवा अस्पष्टता निर्माण होते किंवा त्याची स्पष्टता नसते, त्यावेळेला किंवा संदिग्धता निर्माण होते,
अशा वेळेला कोर्टाने त्या ठिकाणी गाईडलाईन दिलेला आहे, कोर्टाने निर्णय दिलेला आहे. तो निर्णय त्या ठिकाणी सांगितलेला आहे. एक मुद्दा उसमें ये शामिल हुआ कि जो 25(2) है वो ये बता रहा है कि जो नियम है उसमें कि किन व्यक्तियों को इसमें लिया जाना चाहिए, और 31 जो ए है वो इस बात का संकेत दे रहा है, प्रावधान दिखा रहा है कि उसका चयन कैसे होना चाहिए। जो चयन जो प्रोपोर्शनेट संख्या के हिसाब से होना चाहिए, जैसे स्वीकृत नगरसेवकों को होता है जितनी संख्या उसकी उतनी हिस्सेदारी। इस मुद्दे को लेकर आप कह रहे हैं कि उनकी कहीं कमजोरी है, उनका अभ्यास करना चाहिए, क्या असल में क्या है? नाही, वास्तविक पाहता अधिनियम 25(2) त्यामध्ये स्पष्टपणाने क्लिअर कट उल्लेख केलेला आहे की पालिका सदस्य असतील वा नसतील म्हणजे पालिका सदस्य नाहीत, त्यांच्यामधून सदस्य घ्यावे. जर पालिका सदस्य असेल तर त्यांच्यामधून घ्यावे. तो निर्णय कोणी घ्यायचा? तो सभागृहाने निर्णय घ्यायचा आहे. तो महानगरपालिकेने निर्णय घ्यायचा आहे. महानगरपालिका म्हणजे महासभा. तो महासभेने निर्णय घेतला आणि त्या निर्णयाप्रमाणे केलं. तो निर्णय घेण्याचा अधिकार महासभेला आहे. दूसरा जो मुद्दा था, एक हम की हॉस्पिटल के भूखंड को जिसमें ऑलरेडी 50 करोड़ महानगर पालिका ने सिडको को दे दिया है, अब ऐसी सूरत में जब उसकी अग्रिम कार्रवाई चल रही है उस वक्त उस भूखंड को रद्द करना, उस प्रस्ताव को रद्द करना और कहीं और शिफ्ट करना, आप लोगों की मांग ये क्यों है? आम्ही वास्तविक पाहता हॉस्पिटलचा प्रस्ताव रद्द करू नये. आम्ही हॉस्पिटल व्हायला पाहिजे. हॉस्पिटल होणं ही गरज आहे. आम्ही सोबत आहोत, आमचं समर्थन आहे. आणि तो प्रस्ताव आम्हाला रद्द करायचा नाही. तो प्रस्ताव परत पुनरावलोकन करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी, एखादा तो प्रस्ताव अपूर्ण असू शकतो, तो पूर्ण करून ना. हॉस्पिटलची गरज आहे, परंतु मैदानाची तर गरज आहे. आला ना. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय की सिडकोनी आणखी चांगली जागा द्यावी, म्हणजे मैदान वाचेल, मैदानचं वाचलं पाहिजे आणि हॉस्पिटल झालं पाहिजे. असं नको व्हायला का मैदान गेलं म्हणजे ज्या ठिकाणी आरोग्य सदृढ होतं, कुठे मैदानामध्ये चांगलं आरोग्य सदृढ होण्याचं मैदान जागा आहे. म्हणजे एके ठिकाणी आपण मैदान आरोग्य सदृढ होण्या जागा समाप्त करायची आणि मग हॉस्पिटल करायचं असं नाही. हॉस्पिटल झालं पाहिजे ज्या ठिकाणी मैदान नाही, आणि जे मैदान आहे ते मैदान राहिलं पाहिजे. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला चांगल्या होतील की जेणेकरून मैदान राहिल्याने आरोग्य राहील. म्हणजे मैदान बचाव, आरोग्य बचाव. हॉस्पिटल झालं पाहिजे. ज्या ठिकाणी ज्या जागा मैदानाच्या नाहीत त्या जागा द्या ना आपण, असं या ठिकाणी आमचं स्पष्टपणाने मत आहे. आणि हा प्रस्ताव अपूर्ण सुद्धा असू शकतो, कारण प्रशासक कालामध्ये हा प्रस्ताव बनलेला आहे. तो प्रस्ताव परिपूर्ण कशावरून असेल म्हणून त्याचं पुनरावलोकन व्हावं, रिव्हिजन व्हावी त्याची, आणि तो अपूर्ण असेल तर पूर्ण करून आणावं, पण जागा त्या ठिकाणी बदलावी. एक जो उसमें बड़ी बात विरोधियों ने कहा कि चूंकि यही एक हॉस्पिटल का मुद्दा है जो मंदाताई मात्रे और गणेश नाई के बीच में एक बड़ा टकराव का कारण बना था 40+ के शिकायत के बाद, और स्वयं मंदाताई मात्रे ने उस मैदान को आरक्षित रखने की बात कही थी, लेकिन उन्हीं के प्रयासों से उस आरक्षण को बदल दिया गया और वहां पर हॉस्पिटल का प्रस्ताव तैयार हुआ. अब आप लोगों ने सदन में कहा है कि इस संदर्भ में मंदाताई मात्रे को एक विनंती पत्र भेजेंगे ताकि वो भी स्वीकार करें इस बात को. ये कैसे होगा? नाही, वास्तविक पाहता आमदार मोदयांनी जे काही त्यांनी हॉस्पिटल सूचना त्या मान्य करतो ना, आम्ही समर्थन करतो, चुकीचं काहीच नाही. पण भूमिका डबल कशासाठी? ही भूमिका डबल जी केलेली आहे ती उचित नाही. एकीकडे मैदान वाचवावं म्हणून पत्र दिलेलं आहे, नंतर तोच त्याच मैदानावर हॉस्पिटल करावं हे देखील त्या एका ठिकाणी या डबल भूमिका नसावी. त्यामुळे आम्ही या ठिकाणी वादविवाद काहीच नाहीये. आमचा कोणाचाच वाद नाहीये. त्या सन्माननीय आहेत, आम्ही त्यांचा सन्मान करतो. त्यांनी जो का प्रपोजल आहे जे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचं, आम्ही त्याचं स्वागत करतोय. का शेवटी शहराच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, आरोग्याचा हितार्थ आहे. परंतु त्या प्रस्तावाला आमचा विरोध नाही, परंतु त्या ठिकाणी डबल भूमिका घेणं हे किती उचित आहे हो. तो अभी क्या भूमिका रहेगी? क्या उस हॉस्पिटल का निर्माण आगे होगा या जगह बदली जाएगी? क्या भूमिका है अभी? हॉस्पिटल निर्माण झालं पाहिजे ना, आम्ही निर्माण झालं पाहिजे हे आमचं मत आहे. आलं ना, परंतु जागा बदलावी. आलं ना. आणि जे हॉस्पिटल तयार आहेत आपले आणि जे चालू आहेत ते फुलप्लेस, जे तयार झाले ते फुलप्लेस चालू करावेत, पूर्ण क्षमतेने चालू करावेत. जे अपूर्ण क्षमतेने चालतात ते देखील पूर्ण क्षमतेने चालू करावेत. त्यामुळे हा जो पैसा जो आहे तो पैसा पहिली ज्या ठिकाणी हॉस्पिटल तयार आहेत
ते तर चालू करा. हे तर झालाच पाहिजे. सुपर हॉस्पिटल चालू म्हणजे ते तयार झालाच पाहिजे. पण जे तयार आहेत ते तर चालू करा आपण. एकंदरीत ह्या ठिकाणी आमचं एकच मत आहे की आरोग्य सेवा ही उत्तम सेवा आहे आणि आरोग्य सेवेला कुठेच सुधार करता कामा नाही. परंतु आरोग्य सेवा देत असताना सगळ्याचं त्या ठिकाणी व्यवस्थित त्याचं विश्लेषण व्हायला पाहिजे, त्याचा रिपोर्ट आला पाहिजे व त्या ठिकाणी आर्थिक व्यवस्था कसा राहावी हे शाश्वत चाललं पाहिजे. आता सुपर हॉस्पिटलला ते शाश्वत चाललं पाहिजे ना, परिपूर्ण चाललं. मग पूर्ण क्षमते शाश्वत चालेल, त्याचं नियोजन काय, त्याचं प्रयोजन कसं आहे, त्याचं प्लॅनिंग काय आहे, काहीच नाही. म्हणून आम्ही सांगितलं सभागृहात परत घेऊन या तुम्ही आणि ते परिपूर्ण करू त्याला. बहुत बहुत धन्यवाद. दर्शक, भगत साहब ने जैसा कहा कि ये हॉस्पिटल का या प्रस्ताव का विरोध नहीं है. हॉस्पिटल जनता के लिए जरूरी है, होना चाहिए, लेकिन खेल के मैदान को खत्म करके और उस जगह पर अस्पताल बनाना कहीं से भी उचित नहीं है. और साथ साथ मंदाताई मात्रे जो यहाँ के विधायक हैं बीजेपी की, उनकी भूमिका पर भी सवाल उठ रहे हैं कि एक बार इसी विधायक ने उसको खेल मैदान आरक्षित करने के लिए कहा और दूसरी बार उसी जगह पर अस्पताल बनाने के लिए कहा. फिलहाल महासभा में इस प्रस्ताव को आगे रख दिया गया है, आरोग्य समिति के पास दे दिया गया उसे. उसका पूरा रिवीजन होगा और रिवीजन के बाद दोबारा जब प्रस्ताव आएगा उस पर निर्णय होगा. अब देखना होगा कि आने वाले समय में जो अगली महासभा होगी उसमें सत्तारूढ़ दल और महासभा कौन सा निर्णय लेती है. सहयोगी सीएल गुप्ता और रविचंद के साथ में सुधीर शर्मा, TV1 इंडिया, नवी मुंबई. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.